तुला मरिया माते, नमन तुला मरिया माते, आजच्या या शुभ दिनी माते, आजच्या या शुभ दिनी माते, नमन तुला मरिया माते, नमन तुला मरिया माते, आजच्या या शुभ दिनी माते, आजच्या या शुभ दिनी माते. वसता प्रभुची दासी, शब्द उमटले तव पाशी, शब्द उमटले तव पाशी, शब्द उमटले तव पाशी, नमन तुला मरिया माते, नमन तुला मरिया माते, आजच्या या शुभ दिनी 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 माते. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, स्वर्गातील पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची एकात्मता तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, प्रभू येशूचे हात पवित्र आहेत आणि त्या पवित्र हाताने त्याने आपले हात आशीर्वादित करावे, असा आजच्या मिसाचा विषय आहे. जर आपले हात शुद्ध पवित्र झाले तरच आपल्या हाताने आपण जे जे काही करू शकतो ते स्वर्ग दरबारी मोलाचं ठरते. सुरुवातीला आपण आपल्या पापांची जाणीव करून घेऊन दयावंत पित्याकडे क्षमा मागूया. प्रभू येशू, तुझ्या दोन्ही हाताच्या घायांतून वाहिलेल्या रक्ताने आमचे हात तू शुद्ध आणि पवित्र कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. तुझ्या पवित्र हाताने आमचे पापी हात तू पवित्र कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. तुझ्या सारखे परोपकारी दुसऱ्यांना मदत करणारे हात आम्हाला दे. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आपल्यावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करो आणि आपल्याला शाश्वत जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू, तू आमच्याकरिता मनुष्य झालास, देह धारण केला आणि तुझ्या शरीरामध्ये आमच्याप्रमाणे 2 हात तू स्वीकारलेस. मात्र तुझे हात पवित्र होते, तुझे हात परोपकारी होते, तुझे हात दुसऱ्यांना पवित्र करणारे होते, तुझे हात नवजीवन देणारे होते, क्षमा देणारे होते. तुझ्यासारखे हात, आशीर्वादित केलेले हात
आम्हा सर्वांना तू प्रदान कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. जुने खमीर काढून टाका, कारण आपला वल्लांडनाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. मला अशी बातमी मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे, आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयामध्ये देखील आढळत नाही. म्हणजे तुमच्यातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे, तरीही तुम्ही घमेंड बाळगता. वास्तविक तुम्ही शोक करायला हवा. हे कर्म करणाऱ्याला आपल्यातून घालवून द्या. मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे, आणि हजर असलेल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे. तो असा की ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्याने माणसाला तुम्ही आणि आपल्या प्रभू येशूच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा ह्यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने देह स्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, म्हणजे आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जाईल. तुमचे हे आढात्य बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगविते, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वल्लांडनाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. म्हणून आपण सण पाळावा, तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा आणि दृष्टपणा ह्यांच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा आणि खरेपणा ह्या बेखमीर भाकरीने तो पाळावा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. सुमधुर मंगल पावन सुंदर प्रभु ख्रिस्ताचे वचन महान. सुमधुर मंगल पावन सुंदर प्रभु ख्रिस्ताचे वचन महान. सुमधुर मंगल वचन महान. सुमधुर मंगल वचन महान. सुमधुर मंगल वचन महान. सुमधुर मंगल पावन सुंदर प्रभु ख्रिस्ताचे वचन महान. सुमधुर मंगल पावन सुंदर प्रभु ख्रिस्ताचे वचन महान. चिरंजीवीयन सत्य निरंतर प्रभु ख्रिस्ताचे वचन महान. चिरंजीवीयन सत्य निरंतर प्रभु ख्रिस्ताचे वचन महान. अमृत घटतो परमात्म्याचा, अमृत घटतो परमात्म्याचा. मनुजा तव जीवनारा, मनुजा तव जीवनारा. सुमधुर मंगल
प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एका शब्दात दिवशी येशू सभासनात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाढलेला असा एक माणूस आला. तेव्हा शास्त्री आणि पुरुषी त्याच्यावर दोष ठेवाव्यास सापडावा म्हणून तो शब्दा दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय हे पाहाव्यास तपून राहिले. परंतु त्याने त्याचे विचार ओळखून त्या हात वाढलेल्या माणसाला सांगितले, उठ आणि मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला विचारतो, शब्दा दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य? जीव वाचवणे योग्य की त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने सभोवती त्या सर्वाकडे पाहून त्याला सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. तेव्हा ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे याविषयी ते आपसात विचार करू लागले. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकरिता मनुष्य झाला. संत जॉनच्या शुभवर्तमानात आपण वाचतो, शब्द देह झाला. म्हणजे आपल्यासारखं त्याने शरीर धारण केलं आणि म्हणूनच त्याला आपल्यासारखे 2 हात होते. हे त्याचे हात पवित्र हात, कारण तो परमेश्वर आहे. आणि या पवित्र हाताने त्याने परोपकार केला, सर्व प्रकारची मदत दुसऱ्यांना केली. आजारी लोकांना स्पर्श करून बरं केलं, मेलेल्या माणसांना जिवंत केलं, वादळ शांत केलं. त्याच्या हाताने त्यांनी हे सगळे पराक्रम लोकांच्या सेवेसाठी केले. संत मार्कच्या शुभवर्तमानात म्हटलं आहे, येशू दुसऱ्यांकरिता जगला. म्हणजे त्याने त्याचे हात सर्वस्वी आपल्या सर्वांकरिता वापरले. आणि तरीसुद्धा त्याच्यावर इतका अन्याय झाला की त्याचे दोन्ही हात क्रुसावर खिळले गेले. आणि ज्या ठिकाणी त्या हातामध्ये घाय झाले त्या घायामधून भळभळा रक्त वाहत होतं. त्या रक्ताने त्याने आपल्या सर्वांच्या हातांकरिता कृपा मिळवली आहे. आणि म्हणूनच एका बाजूने येशूचे पवित्र हात आपण बघतो, परंतु आपले हात पापी आहेत. मात्र आपल्याला आशा आहे की आपण येशूकडे आलो आणि येशूच्या रक्तामध्ये आपले हात धुवून काढले तर आपण स्वच्छ, पवित्र, शुद्ध होऊ शकतो. ह्या पापी हाताविषयी अत्यंत सुंदर वर्णन एका इंग्लिश नाटकामध्ये आलेलं आहे. त्या नाटकाचं नाव आहे मॅकबेथ. त्याची गोष्ट थोडक्यात अशी आहे की मॅकबेथ हा फार मोठा, खरं म्हणजे सगळ्यात उच्च आणि श्रेष्ठ असा राजाचा सरदार होता. सैन्यामध्ये तो मुख्य. या सरदाराला एके दिवशी 3 चेटकिणी भेटल्या. चेटकीण म्हणजे जे जादूटोणा करतात आणि माणसाला भुलवतात आणि वाईट मार्गाला लावतात, अशा स्त्रिया. ह्या 3 स्त्रिया त्याच्याकडे आल्या आणि त्याला म्हणतात, सरदार महाशय, तुमचं भाग्य किती उज्ज्वल आहे, तुम्ही राजे होणार. आणि हा सरदार त्यांच्या भूलथापांना अगदी भुलून जातो आणि त्याच्यामधली महत्वाकांक्षा उफाळून वर येते. होय, मी राजा होणार आणि माझी पत्नी सौ मॅकबेथ राणी होणार. तो जाऊन आनंदाच्या भरात हे सगळं भाकीत आपल्या पत्नीला सांगतो.
पत्नीला सुद्धा ते खूप आवडते, मी राणी होणार. आणि मग हे दोघे कट रचतात. मॅकबेथ आणि त्याची पत्नी कट रचतात. जो राजा होता त्यावेळेला डंकन, त्या डंकनचा वध करण्याचा कट रचतात. आणि सौ मॅकबेथ म्हणजे ह्याची पत्नी ह्याला प्रवृत्त करते, जा आणि तू राजाला ठार कर. आणि मग हा मोठा सुरा घेऊन राजाच्या खोलीत जातो आणि त्याला ठार करतो. तो सुरा रक्ताने माखलेला, त्याच्या हातात जेव्हा तो पकडतो तेव्हा त्याचे हात सुद्धा रक्ताने माखले जातात. आणि मग बाहेर आल्यावर त्याला त्याच्या या महापापाची इतकी टोचणी लागते की त्याला झोपत लागत नसते. तो राणीला सांगतो, काय करायचं, माझे बरबटलेले हात मला झोपू देत नाही. राणी म्हणते, बस तू वेडा आहेस, नीट झोप. एक दिवस झोप नाही आली तर पुन्हा उद्या येईल. परंतु त्याला झोपच येईना. तो म्हणतो, माझे हात असे बरबटलेले आहेत, असे गलिच्छ झाले आहेत की महासागरातलं सगळं पाणी जरी आणलं आणि माझे हात धुतले तरी सुद्धा माझे हात स्वच्छ होणार नाहीत. आणि मग राणीला सुद्धा टोचणी लागते, कारण ती सुद्धा त्याच्या पापामध्ये धनी झाली होती आणि तिला सुद्धा झोप लागायची राहिली. पण एकदा तिला डुलकी जरा लागली असताना ती त्या झोपेमध्ये उठली आणि इकडे तिकडे फिरू लागली आणि जोरात बडबडू लागली, माझ्या हातावरती डाग आहे आणि या डागाला दुर्गंधी येते. हे माझे हात अरेबियामधलं सगळं अत्तर जरी आणलं तरी सुद्धा सुवासिक होणार नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शेक्सपियर हा जो इंग्लिश साहित्यामधला थोर लेखक, त्याच्या ह्या नाटकामध्ये, मॅकबेथ नावाच्या नाटकामध्ये हे जे वृत्त आलेलं आहे ते अगदी तंतोतंतपणे महापापामुळे, कोणत्याही महापापामुळे आणि विशेष करून खुनाच्या महापापामुळे माणसाचे हात कसे बरबटले जातात हे उघड केलेलं आहे. आपण चांगल्यात चांगलं साबण वापरू, आपण अनेक वेळेला हात धुऊ, पण पापाचे डाग हातावरून सहजासहजी जात नाही. फक्त येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये जर हे हात धुतले गेले तरच ते स्वच्छ, शुद्ध, पवित्र होऊ शकतात. आणि जेव्हा हात पवित्र होतात तेव्हाच त्या हाताने केलेलं सगळं काम, सगळी चांगली कृत्ये परमेश्वराच्या दरबारामध्ये रुजू होतात. आपण हाताने पुष्कळ व्यवहार करतो. एक दुकानदार सतत त्याच्या हात वापरतो, ही वस्तू दे, ती वस्तू दे, पैसे घे, पैसे घे, पैसे दे. द्यायचं घ्यायचं काम बहुतेक सगळं हाताने केलं जाते. पण जिथे जिथे स्वार्थ असतो, जिथे जिथे एकाबद्दल दुसरा मोबदला घेतला जातो, तो आपला या जगातला व्यवहार झाला. जेव्हा हात परोपकारी बुद्धीने, निस्वार्थी वृत्तीने दुसऱ्यांना काहीतरी देत असतात तेव्हा ते हात येशू सारखे पवित्र आणि परोपकारी बनत असतात. आणि या हाताने जे काही केलं आहे ते स्वर्गामध्ये आपल्या खात्यावर जमा होते. म्हणून जे आपण खऱ्या अर्थाने देतो, दान धर्म करतो, कोणतीही अपेक्षा न बाळगताना देऊन टाकतो, ते आपण कुठेतरी टाकत नाही, ते फुकट जात नाही, ते देवाच्या दरबारी आपल्या खात्यावर जमा होते. म्हणूनच हे आपले हात, हा जो शुभवर्तमानामध्ये माणूस दाखवला आहे, वाळलेल्या हाताचा माणूस, म्हणजे ज्याचा एक हात निकामी झाला होता, तिथे रक्त नीट वाहत नव्हतं, म्हणून तो वाळलेला हात होता, तो तर हलवू शकत नव्हता, वापरू शकत नव्हता. पापामुळे माणसाचे हात असे आखडून जाऊ शकतात आणि मग माणसाच्या हातून दिडकी सुटत नाही.
पुष्कळ पैसा कमावणारं कुटुंब सुद्धा चर्चला 200 रुपये फक्त वर्षाचा चर्च सपोर्ट देतात, कारण त्यांचे हात मोकळे नाहीत. हात मोकळे असले तर परमेश्वराने आपल्याला एवढं दिलं आहे, लाखाच्या घरात आपल्या घरात पैसे येतात आणि वर्षाला आपण 200 रुपये देतो चर्च सपोर्ट. शर्मेची गोष्ट नाही काही, पण ही गोष्ट शर्मेपेक्षा अधिक हात वाळलेल्या अशा हाताची गोष्ट आहे. आपले हात अधिक शुद्ध पवित्र झाले तर ते हात मोकळे होतात. आपण सगळ्यांना मदत करू शकतो आणि मुख्य म्हणजे प्रमुख गोष्ट म्हणजे हे आपले हात आपण मोकळ्या मनाने देवाची स्तुती करण्याकरिता, परमेश्वराचा गौरव गाण्याकरिता, टाळ्या वाजवून त्याचा महिमा वर्णन करण्याकरिता आपण वापरू लागतो. कितीतरी लोकांना आणि विशेष करून अनेक पुरुषांना आपल्या हातामध्ये रोजरी घ्यायला, गाण्याचं पुस्तक घ्यायला, हात जोडायला लाज वाटते. ह्याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये पापाने निर्माण केलेली शरम, लाज भरलेली आहे. जोपर्यंत हे लोक पश्चाताप करत नाहीत, येशूच्या रक्तामध्ये स्वतःला धुवून काढत नाहीत, तोपर्यंत ते मोकळे होणार नाहीत. येशूने ह्या वाळलेल्या हाताच्या माणसाला सभास्थानामध्ये सर्वांच्या पुढे आणि सर्वांच्या मध्ये उभं केलं, कारण सगळ्यांना ते दिसावं. आणि मग येशूने आदेश दिला, तुझा हात लांब कर. त्याने केला आणि येशूच्या आशीर्वादामुळे त्याचा हात मोकळा झाला, बरा झाला, पापाच्या बंधनांतून मुक्त झाला. माझ्या प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, आपल्याला वाटते आपल्याला चांगले धडधाकड हात मिळाले आहेत, आपण हे करतो ते करतो, पण आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. या हाताला पापाचे डाग लागले आहेत का? आपल्या आजच्या जगामध्ये 2 महापाप अशी घडत आहेत की त्याच्यामुळे अनेकांचे हात बरबटलेले आहेत. एक मोठं पाप म्हणजे गर्भपाताचं पाप. मॅकबेथने एका राजाचा खून केला, एका माणसाचा. पण आज अनेक राष्ट्रांमध्ये इतक्या बालकांची हत्या केली जाते त्यांचा जन्म होण्यापूर्वी आईच्या उदरामध्ये, की अनेक राष्ट्रामधील सगळे जे गर्भपाताचे प्रकार आहेत, आकडे आहेत, ते जर आपण गोळा केले तर कोणत्याही महायुद्धामध्ये किंवा कोणत्याही महामारीमध्ये मेलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा जास्त होईल. एवढे गर्भपात आज केले जात आहेत. लहान मुलांना त्यांच्या आईच्या उदरातच त्यांच्या जन्मापूर्वी ठार केलं जाते. ही भ्रूण हत्या, हे गर्भपाताचं महाभयंकर पाप आपल्या ह्या जगामध्ये होत आहे. आणि आपल्यापैकी जर काही जण त्याच्यात अडकलेले असतील तर मग आपले हात सुद्धा बरबटलेले आहेत. त्या बालकांच्या रक्ताने आपले हात बरबटलेले आहेत. आणि सगळ्या महासागरातलं पाणी जरी आणलं आणि जगातलं सगळं अत्तर जरी आणलं तरी हे पापाचे डाग धुतले जाणार नाहीत. फक्त येशू ख्रिस्ताच्या बलिदानामध्ये, रक्तामध्ये ते धुतले जाऊ शकतात. आणि दुसरं जे एक पाप आहे ते म्हणजे या महामारीमध्ये घडत असलेलं पाप, ते म्हणजे लोक अडचणीत आहेत, लोक त्रास सहन करतात, लोक बेकार झाले आहेत, लोकांना लांब लांबचा प्रवास करायला वाहन नाही, त्यांची लहान बालकं घेऊन, त्यांचं कुटुंब घेऊन, त्यांचा संसार घेऊन एका सायकलवर त्यांना हजारो मैल जावं लागते. आणि अशा लोकांना अनेकांनी लुबाडलं आहे. भरमसाठ भाडं घेऊन त्यांच्याकडून त्यांना वाहनामध्ये घेतलेलं आहे. तर हे जे लूटमारीचे प्रकार या महामारीमध्ये चालले आहेत, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, वाचलं असेल, पाहिलं असेल. अनेक डॉक्टर्स, अनेक हॉस्पिटल्स, अनेक औषधं विकणारी दुकानं या भयंकर पापामध्ये अडकलेली आहेत. ह्या लोकांना भय दाखवायचं आणि भरमसाठ औषधं द्यायची आणि भरमसाठ पैसा उकळवायचा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही 2 पाप, गर्भपाताचं पाप
आणि या महामारीमध्ये गरीब लोकांवरती होणारे अत्याचार, अन्याय, हे पाप आजच्या जगामध्ये कितीतरी लोकांचे हात रक्ताने माखत आहेत. आपण त्यांच्याकरिता सुद्धा प्रार्थना करूया आणि वेलंकनी मातेकडे विनंती करूया की तुझ्यासारखं शुद्ध, पवित्र, निष्कलंक अंतःकरण आम्हाला दे, म्हणजे जसे तुझ्याद्वारे येशूला शुद्ध पवित्र हात मिळाले तसेच आम्हाला सुद्धा मिळावेत. अर्पण गीत. आलो तुझ्या दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. आलो तुझ्या दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. स्वीकार कर प्रभू अर्पण माझे, स्वीकार कर प्रभू अर्पण माझे. आलो तुझ्या दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. आलो तुझ्या दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. सुख दुःख माझे घेऊन आलो, तन मन संगे घेऊन आलो. सुख दुःख माझे घेऊन आलो, तन मन संगे घेऊन आलो. स्वीकार कर प्रभू अर्पण माझे, स्वीकार कर प्रभू अर्पण माझे. स्वीकार कर प्रभू अर्पण माझे. आलो तुझ्या दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. आलो तुझ्या दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. अर्पण माझे घेऊन आलो. अर्पण माझे घेऊन आलो. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान स्वर्गातील पित्याने स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव हो. आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे आमच्या प्रेमस्वरूप पित्या, तुझ्या पुत्राच्या महान देणगीबद्दल तुझे आभार मानण्याकरिता हे त्याच तुझ्या प्रिय पुत्राचे बलिदान आम्ही तुला अर्पण करीत आहोत. ह्या बलिदानामध्ये आमच्याबरोबर येशूची आई आणि आमची स्वर्गीय माता वेलंकनी माता आमच्याबरोबर हे बलिदान अर्पण करीत आहे. तिच्या प्रभावशाली मध्यस्थीकडे पाहून आम्हाला देखील येशूप्रमाणे तू शुद्ध, पवित्र, निष्कलंक आणि परोपकारी असे हात प्रदान कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुमच्या बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचं अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले प्रभू आहे. आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त हे आहे. पवित्र पित्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे सदैव आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेमाने तू माणसाला उत्पन्न करतोस, न्याय करून तू त्याला शिक्षा देतोस, परंतु दया दाखवून तू त्याचं तारण करतोस. म्हणून स्वर्गातील दूतांच्या व संतांच्या गायनामध्ये सहभागी होऊन आम्ही देखील आनंदाने तुझा गौरव करीत म्हणतो.
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर पाठव. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवतो. स्वतःच्या इच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी प्रभू येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा पेला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या स्मरणार्थ करा. श्रद्धेच्या रहस्याचा जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूचा मृत्यू आणि मरणावर त्याने मिळवलेला पुनरुत्थानाचा दिग्विजय याच्या आठवणीसाठी हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्याकरिता व तुझी उपासना करण्याकरिता आम्हाला इथे एकत्रित केल्याबद्दल आणि मुख्य म्हणजे आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे अंतःकरणापासून आभार मानतो. प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एका नवीन ख्रिस्ती समाजामध्ये एक संघटित व्हावे अशी याचना करतो. प्रभू सर्व जगभर बसलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फॅलेक्स, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह तुझ्या प्रेमात उतरत वाट कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धनुको मर्यादित तपाती संत योसेफ व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या रभैश्य ख्रिस्ताद्वारे गौरव गावा म्हणून तुझी कृपा आम्हाला दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. आपले हात पापाच्या बंधनांतून मुक्त व्हावेत, मोकळे व्हावेत. प्रभूचा गौरव करण्यासाठी आणि परोपकारी जीवन जगण्यासाठी आपण आपले हात वापरावे. म्हणून आपण प्रभूकडे कृपा मागण्यासाठी प्रभूने शिकवलेली प्रार्थना एक कुटुंब म्हणून एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. सर्व वाईटांपासून हे प्रभो तू आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट बघत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहू व सर्व संकटांपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, आपल्या प्रेषितांना तू आश्वासन दिला आहे, मी तुमच्यासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी स्वतःची शांती तुम्हाला देतो. तर मग आमच्या पापांकडे न बघता
तुझ्या ख्रिस्ती समाजाच्या श्रद्धेकडे पाहून आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुमच्या बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आता आपण एकमेकास प्रेमभराने शांती वंदना करूया. ईश्वरा समर्पित हो करा, तुझं हरीशी पाप जगाशी आम्हावर दया कर. हे ईश्वरा समर्पित हो करा, हरीशी पाप जगाशी आम्हावर दया कर. हे ईश्वरा समर्पित हो करा, तुझं हरीशी पाप जगाशी आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकृपा, याच्या भोजनासाठी बोलावलेले धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरे होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मज द्यावे. मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मज द्यावे. ओठी शब्द तुझेची असावे, जीवन प्रभु फुलवावे. मम अंतरी तूच वसावे.
सद्गुण माझे वेगीत घेण्या, सद्गुण माझे वेगीत घेण्या, पाप तिमिर मम दूर करण्या, दूर करण्या, मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मज द्यावे, मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मज द्यावे, कोटी शब्द तुझे जी असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे, मम अंतरी तूच वसावे. आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू, वस्तुतः तू आम्हाला आशीर्वादावर आशीर्वाद दिले आहेत. आज आम्ही विशेष करून तुझ्यासारखे पवित्र, शुद्ध, परोपकारी, क्षमा करणारे, प्रार्थना करणारे, दुसऱ्यांना प्रोत्साहन देणारे, दुसऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग दाखवणारे, दुसऱ्यांना पाठिंबा देणारे असे हात आम्हा सर्वांना तू दे. आम्ही या हातांचा उपयोग तुझ्या प्रजेसाठी, विशेष करून गोरगरिबांसाठी करावा असा आशीर्वाद आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुमच्या बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने जा. हालेलुया, हालेलुया. देवाची आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. हे प्रभूच्या साऱ्या कलाकृतीनो, दुःखी व पीडितांना बरे करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. स्वर्गाच्या राणीची स्तुतिगीत गा. हे प्रभूच्या दूतानो, पीडितांना बरे करणाऱ्या मातेची प्रशंसा करा. हे स्वर्ग लोकवासियांनो, स्वर्गातील राणीचे गुणगान गा. हे स्वर्गातील सर्व संतांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान गा. हे आकाशातील तारकांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची कीर्ती गा. पर्जनदारांनो, दवबिंदूंनो, स्वर्गातील राणीला धन्य म्हणा. हे ज्वालानो व उल्कानो, निष्कलंक मातेची स्तुती करा. हे छाये व सूर्यप्रकाशा, स्वर्गातील राणीची प्रशंसा करा. हे तुषारांनो व धारांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे हिमांनो व गारांनो, स्वर्गातील राणीचे गुणगान गा. निष्कलंक मातेचे गुणगान करा. ओहो रात्रीनो व दिवसांनो, स्वर्गाची राणीची कीर्ती गा. हे प्रकाशानो व अंधाराण्यानो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. हे मेघानो, स्वर्गाच्या राणीची स्तुती करा. हे वसुंधरे, तो आपल्या राणीची प्रशंसा कर. हे पर्वतानो व पहाडानो, पीडिताचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे साऱ्या पृथ्वीवर वनस्पतीनो, निष्कंक मातेचे गुणगान गा. हे सुगंधित पुष्पानो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे येशूगीत गा. हे सागरांनो व नद्यांनो,
निष्कंक मातेचे कीर्ती गा. हे माशांनो व जलचरांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची स्तुती करा. हे वन प्राण्यांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान करा. हे समर्पित जनांनो, निष्कलंक मातेचे कीर्ती गा. हे संतांनो व पाप्यांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेवर श्रद्धा ठेवून प्रार्थना करा. आमेन. वेलंकणी नोवेनाची प्रार्थना. ही अतिपवित्र कुमारी मरी, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. आम्ही तुझे सेवक आहोत. ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची आठवण करतो. आम्ही आमच्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणी करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, आमचे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमच्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर आमच्या या विनंत्या आमच्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या आम्हाला मिळवून दे. जर आमच्या या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर आम्हाला इतर आवश्यक कृपा मिळवू दे. या ठिकाणी आपली विनंती व्यक्त करायची आहे. हे ईश्वराच्या माते, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. यासाठी मी ही नोवेनाची प्रार्थना करतो. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करून ही नोवेनाची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि आमच्या नवा कृपापूर्ण मरिये या प्रार्थनेचा नवकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर दान. पावन मरिये, देव माता हो, आम्हा सबरी तव आता आणि मृत्यू समय
हे देवाच्या पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर आम्ही सुद्धा तुला वंदन करतो. नमकृपापूर्ण मरिये, ह्या तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी आमची इच्छा आहे. हे पीडितांच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्याईमुळे तू आमची विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून आमची विनंती मान्य कर. आमेन. हे वेलंकरणी माते, आम्हासाठी विनंती कर. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.